Hello, good morning friends. Now today we here discuss the unit number 2 second part, that is the state space representation. Unit number 1 2 आहे आपला state space representation techniques 1. In this technique पहिले आपण बघितलं होतं की इलेक्ट्रिकल नेटवर्कला आपण स्टेट स्पेस मध्ये कसं रिप्रेझेंट करतो, त्याचे न्यूमरिकल आपण प्रीवियस लेक्चर्स मध्ये बघितले होते. Now in this lecture we will discuss the numerical on state space representation using different techniques. There are the three types of the different techniques which used to represent the state space model. त्यात तो तीन टेक्निक्स कुठल्या कुठल्या आहेत. पहिली टेक्निक आहे फेज व्हेरिएबल फॉर्म. तर आपण त्या टेक्निक्स बघून घेऊ. विच आर दॅट टेक्निक. फेज व्हेरिएबल फॉर्म. फर्स्ट टेक्निक इज फेज व्हेरिएबल फॉर्म. Phase variable form. Second technique, canonical form. And third technique, Jordan canonical form. These are the three types of techniques used to represent the state space model representation. Any model or any control system represent using these techniques. Now आता याच्यामधला आपण पहिली टेक्निक बघू. Which first technique? The first technique is phase variable form. Phase variable form. आता phase variable form मध्ये काय? The phase variable are those state variable which are obtained from one of the system variable. सिस्टीमच्याच व्हेरिएबल पासून तो काय होईल, ऑब्टेन होईल. म्हणजे सिस्टीमचे व्हेरिएबल म्हणजे कोणते, जसं आता आपण प्रीवियस लेक्चर्स मध्ये बघितलं होतं की इन प्रीवियस लेक्चर्स वी आर डिस्कस द सिस्टम व्हेरिएबल्स आर द कॅपॅसिटर, व्होल्टेज और करंट फ्लोइंग थ्रू द इंडक्टर. दीज आर द व्हेरिएबल्स, स्टेट व्हेरिएबल्स. तर त्या व्हेरिएबल्सलाच आपण काय करतो, ऍज अ सिस्टीम, ऍज अ स्टेट व्हेरिएबल आपण सिस्टीमचंच व्हेरिएबल आपण ऍज अ सिस्टीम व्हेरिएबल्सच कन्सिडर करतो. इट्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्टेट व्हेरिएबल जो यूज करू आपण तो काय राहील, तो सिस्टीमचाच एक व्हेरिएबल राहील, त्याचाच तो काय राहील, डेरिव्हेशन म्हणजे डिफरन्शिएशन काय म्हणतो त्याला, डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण. डेरिव्हेटिव्ह राहील म्हणजे जो व्हेरिएबल आहे त्याचाच काय राहील, डेरिव्हेटिव्ह. द स्टेट व्हेरिएबल model is easily determined if the system is load in differential equation form or transfer function form. म्हणजे जर आपल्याला इक्वेशन इन द फॉर्म ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन किंवा ट्रान्सफर फंक्शन फॉर्म मध्ये दिलं असेल तर त्या सिस्टीमला जर स्टेट स्पेस रिप्रेझेंटेशन करायचं असेल, दॅट मॉडेल इज सपोज टू बी रिप्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द स्टेट स्पेस, तर तेव्हा कोणता फॉर्म यूज करायचा आहे, स्टेट्स व्हेरिएबल फॉर्म. हेच व्हेरिएबल फॉर्म तुम्हाला यूज करायचा आहे. सपोज सिस्टीम इज गिवन इन द डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म और सपोज सिस्टीम इज ट्रान्सफर फंक्शन इज डायरेक्टली गिवन, तेव्हा आपल्याला कोणतं फॉर्म यूज करायचं, फेज व्हेरिएबल फॉर्म. आणि फेज व्हेरिएबल फॉर्म मध्ये आपण काय यूज करतो, we have used the state variable as a different derivative of the variable which is to be same system मधलाच व्हेरिएबल त्याचंच डेरिव्हेशन आपण किंवा डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह घेऊ. तर अशा मेथडला आपण काय म्हणतो, अशा मेथडला आपण म्हणतो फेज व्हेरिएबल फॉर्म. तर फेज व्हेरिएबल फॉर्मचा आता सपोज डायरेक्टली आपण न्यूमरिकल जर घेतलं तर फर्स्ट न्यूमरिकल आपण आता घेऊया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट. तर कसं राहते फेज व्हेरिएबल फॉर्म, डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह कसा घेतो आपण व्हेरिएबलचा ते आपण बघू. सपोज गिवन दॅट न्यूमरिकल इज y of s upon u of s is equal to 1 upon s cube plus s square plus 3s plus 1. दिस इज द न्यूमरिकल. हा तुमचा न्यूमरिकल इथे दिलेला आहे. तर या न्यूमरिकलला काय करायचं आहे, गिवन दॅट फॉर्म फेज व्हेरिएबल स्टेट मॉडेल. फेज व्हेरिएबल स्टेट मॉडेल तुम्हाला काढायचं आहे. जर दिलं नसतं तर इथे म्हटलं असतं की or given that this is the system, a transfer function, find out the state variable form representation or state space representation of the given system.
तर तेव्हा नो डाऊट तुम्हाला डायरेक्ट काय यूज करायचं आहे, फेज व्हेरिएबल फॉर्म यूज करावं लागलं असतं, बिकॉज गिवन सिस्टीम इज इन द ट्रान्सफर फंक्शन फॉर्म. नाव आता आपण काय करतो, अशा सिस्टीमला पहिले आपण सिम्प्लिफाय करून घेतो, इनपुट आणि आउटपुटला क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. जसं आउटपुट आहे y ऑफ s, ब्रॅकेटने मल्टिप्लाय करून घेऊ, s क्यूब प्लस s स्क्वेअर प्लस 3s प्लस 1 इज इक्वल टू u ऑफ s. आणि हे झाल्यानंतर परत मल्टिप्लाय करू आपण. आता ब्रॅकेट ओपन करून घेऊ, s क्यूब y ऑफ s प्लस s स्क्वेअर y of s plus thrice s y of s plus y of s is equal to u of s. Now आता काय करायचं, अशा याच्यामध्ये टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म घ्यायचा. देन लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतल्यावर काय भेटणार तुम्हाला, डिफरन्शिएशन ऑफ y ऑफ s म्हणजे y ट्रिपल डॅश ऑफ s प्लस s स्क्वेअर y ऑफ s म्हणजे डबल डिफरन्शिएशन ऑफ y ऑफ s प्लस थ्राइस 3y डॅश ऑफ s प्लस y कॅपिटल Y ऑफ s, बरोबर आहे, कॅपिटल Y ऑफ s, सॉरी y ऑफ s नाही मिळणार, t इन द फॉर्म ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये s डोमेन कन्वर्टेड इनटू टाइम डोमेन होते, करेक्ट आहे. अँड देन पहिलं आपल्या परत आपण एकदा करू. So y triple dash of t plus y double dot of t plus thrice y dash of t plus y t is equal to capital U of x small u of t होऊन जाईल, y of small capital U होता. ठीक आहे. नाव आता या इक्वेशन्स मध्ये काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज मीन बाय स्टेट व्हेरिएबल. स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय, the state variable means the phase variable form is those state variable which are obtained from the one of the system variable and its derivative. म्हणजे स्टेट व्हेरिएबल आपल्याला कशापासून फॉर्म करायचा आहे, फेज व्हेरिएबल फॉर्म मध्ये सेम सिस्टीमच्या व्हेरिएबल यूज करूनच आपल्याला एक स्टेट व्हेरिएबल फॉर्म करायचा आहे. तर कसं करणार, कन्सिडर करू, लेट अज्युम दॅट x1 एक व्हेरिएबल x1 कन्सिडर केला, x1 इज इक्वल टू कॅपिटल y, x1 इज इक्वल टू कॅपिटल y इज द फर्स्ट स्टेट व्हेरिएबल, is the first state variable, करेक्ट आहे. हा पहिला स्टेट व्हेरिएबल राईट, कोणता, x1 इज इक्वल टू y, याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. नाव परत काय करणार, x2 इज इक्वल टू x1 डॅश इज इक्वल टू y डॅश, दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता असंच करत जायचं, डिफरन्शिएशन करायचं आता त्या पहिल्या व्हेरिएबल. नाव आता x3 इज इक्वल टू काय राहील, x2 डॅश दॅट इज इक्वल टू x3 is equal to काय राहील, x3 is equal to x2 dash that is equal to x1 double dot is equal to y triple dot, equation number 3. This is the equation number 3. And what is the no equation number इथे double dot, okay, equation number 3. Now again what is the x4, 4 व्हेरिएबल. आता 4 व्हेरिएबल का बरं, जर पॉवर आहे 3 तर एक पॉवर जास्त राहील, म्हणजे पॉवर जर 3 आहे तर किती राहील, 4 व्हेरिएबल राहील. पॉवर 2 जर असता हायेस्ट पॉवर तर व्हेरिएबल 3 राहिले असते. तर पॉवर 3 आहे तर 4 व्हेरिएबल राहतील. x4 इज इक्वल टू x3 डॅश इज इक्वल टू x2 डबल डॅश इज इक्वल टू x1 ट्रिपल डॅश is equal to y triple dash, equation number 4. This is the equation number 4. Now आता इक्वेशन 1 जो काढलेला आहे आपण, इक्वेशन ए जो काढलेला आहे फ्रॉम लॅपलास ट्रान्सफॉर्म फ्रॉम इक्वेशन नंबर ए. नाव इक्वेशन नंबर ए वरून आपण काय लिहू शकतो, x3 डबल y ट्रिपल डॅश x म्हणजे काय, ओके. थोडासा एकदा आपण परत लक्षात. तर x1 इज इक्वल टू y इज द फर्स्ट व्हेरिएबल. पहिला व्हेरिएबल आपण काय घेतला, सिस्टीम मधलाच घेतला, x1 इज इक्वल टू y. y इज द सिस्टीम आउटपुट सपोज व्हेरिएबल y, दॅट इज द y. नाव आता काय घेतला आपण, नाव x2 इज इक्वल टू x1 डॉट इज इक्वल टू
y dot equation number 2. Now again म्हणजे याला आपण लिहू शकतो y dash is equal to x1 dash is equal to x2 म्हणजे हाच इक्वेशन 2 आहे हाच वाला. Now similarly, now what is mean by y double dash? Y double dash is equal to nothing but x1 double dash is equal to x2 dash is equal to x3 equation number 3. What is the y triple dash? Y triple dash पर्यंत व्हेरिएबल आहे आपल्या याच्यामध्ये. So y triple dash is equal to x1 triple dash is equal to x2 double dot is equal to x3 dash is equal to x4 equation number 4. This is the equation number 4. तर असे 4 इक्वेशन झाले. Now equation A becomes equation A becomes A किती राहील तुमचा आता पहा इक्वेशन A कसा भेटणार तुम्हाला. हाऊ द इक्वेशन A याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करून टाका. y डबल डॅश ऑफ t म्हणजे काय x3 डॅश. तर आता हा गरज नाही घ्यायची. x3 डॅश व्हॉट इज मीन बाय y डबल डॅश? y डबल डॅश म्हणजे x3. सिमिलरली हे सगळे व्हॅल्यू आता तुम्ही पुट करा. ह्या सगळ्या व्हॅल्यू आता तुम्ही इथे पुट करणार. So equation 1 becomes, now equation 1 becomes, पुट करून घेऊ आता व्हॅल्यू आपण. काय होणार इक्वेशन A, सॉरी इक्वेशन A become y triple dash of t is equal to nothing but x3 dash plus 2y double dash म्हणजे काय y double dash म्हणजे काय x3 2 x3 of t plus next आहे 3y dash of t, that is 3y dash म्हणजे काय x2 of t plus y of t म्हणजे काय कन्सिडर केलेला आहे y of t is nothing but our x1. y of t is nothing but x1 of t is equal to u of t म्हणजे काय. What is the u of t? U of t is nothing but u of t. Now u of t is equal to u of t. Now आता काय भेटणार आपल्याला x3 dash. Now what is the x3 dash of t is equal to, आता आपल्याला नॉर्मली स्टेट व्हेरिएबल्स x1 डॉट x2 डॉट x3 डॉट मध्ये लागतील. x3 dash is equal to काय लिहू शकतो आपण ते जर आपण लिहिलं इन द फॉर्म ऑफ द इक्वेशन्स, तो पहिला व्हेरिएबल कोणता आहे आपला मायनस x1 ऑफ t मायनस टाइस x2 of t minus 2x3 of t minus u of t, sorry, plus u of t. Equation number 5. This is the equation number 5. आता या इक्वेशन्स वरून आता x1 x3 डॉट आपल्याला भेटला. सिमिलरली आपण इक्वेशन नंबर 3 वरून काय लिहू शकतो x2 डॉट ऑफ t इज नथिंग बट x3. बरोबर आहे. आणि सिमिलरली याच्यावरून आपण काय लिहू शकतो x3 डॉट ऑफ 3 मधून x3 डॉट ऑफ 3 हे तर आपल्याला मिळालेलाच आहे ऑलरेडी x3. अँड व्हॉट इज मीन इक्वेशन नंबर 2 वरून काय लिहू शकतो आपण x1 डॉट ऑफ t इज इक्वल टू x2 ऑफ t. सरळ तर इक्वेशन हे आपले भेटले. इक्वेशन 2 3 अँड 5 वरून आपण काय लिहू शकतो स्टेट व्हेरिएबल फॉर्म. The equation 2 3 5 वरून from equation 2 3 and 5, equation 2 3 and 5, then we are getting state variable form. State variable form कसा होता आपला state variable form तो होता x1 dot is equal to ax plus bu and y is equal to again y is equal to 3x plus bu. Now आता आपल्याला x डॉट म्हणजे काय कसा भेटणार पहिला व्हेरिएबल जर पाहिजे असेल तर x1 डॉट x2 डॉट x3 डॉट x1 डॉट ऑफ t x2 डॉट ऑफ t x2 डॉट ऑफ t x3 डॉट ऑफ t इज इक्वल टू हा मॅट्रिक्स. परत आपल्याला काय मिळणार
इथे काय घेणार आपण x1 ऑफ टी, x2 ऑफ टी, x3 ऑफ टी प्लस 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 u ऑफ टी प्लस u ऑफ टी. आता x1 डॉट ऑफ x1 डॉटचा फॉर्म्युला इक्वेशन नंबर 2 चेक करून घ्या. व्हॉट इज द x1 डॉट? x1 डॉट इज इक्वल टू x1 डॉट ऑफ टी इज इक्वल टू x2 ऑफ टी. म्हणजे x2 चे कोएफिशिएंट काय राहील? 1 राहील, बाकीचे 0 राहतील. म्हणजे 0 1 0 0 x1 प्लस ट्वाइस x2 प्लस x3. इकडे काय u ऑफ टी 0 चा. इक्वेशन 2 वरून. इक्वेशन 3 वरून काय लिहू शकतो आपण? इक्वेशन 3 वरून x2 dot of t is equal to x3 of t, that is the again 0 0 1 0. And what is the equation number 5? Equation number 5 वरून काय लिहू शकतो आपण? minus x1 minus 3 minus 2 minus 1 minus 3 minus 2 minus 1 minus 2 minus 3 आणि इथे किती राहील? इथे 1 राहील, कारण इथे 1 आहे इक्वेशन नंबर 5 मध्ये. u ऑफ टी चा कोएफिशिएंट आहे 1. तर हे झालं. नाव आता नेक्स्ट वाला म्हणजे हा इक्वेशन स्टेट व्हेरिएबलचा झालेला आहे. ओके. नाव आता नेक्स्ट वाला राहील आउटपुट. आउटपुट इक्वेशन. आउटपुट इक्वेशन. व्हाट इज द आउटपुट इक्वेशन? y is equal to cx of plus d. Now y is equal to matrix x1 x2 x3 of t plus u. Now u of t. Now what is the coefficients of y? How to calculate y? y कसा भेटणार तुम्हाला? y is equal to, बघा y is equal to आपण कन्सिडर केलं होतं इक्वेशन 1 मध्येच. तर 1 मध्ये इक्वेशन काय मिळते आपल्याला? y is equal to x1. ह्या इक्वेशन नंबर 1 आहे आपला. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 व्हाट आर द y आउटपुट इक्वेशन? तर फ्रॉम इक्वेशन नंबर 1, from equation 1 the output equation y is equal to 1 0 0, कारण y is equal to 1 x1 plus x2 plus x3. u of t प्रेझेंट आहे का नाही आहे म्हणून 0. that is y is equal to x1 of t. y is equal to x1 of t आपल्याला इथे भेटलेला आहे. this is the first फर्स्ट न्यूमरिकल. अशा पद्धतीने आपण फेज व्हेरिएबल फॉर्म घेतो. तर फेज व्हेरिएबल फॉर्म मध्ये आपण काय करतो? डेरिव्हेटिव्ह आपण कन्सिडर करतो सिस्टीम व्हेरिएबलचा, आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह वरून आपण स्टेट फेज व्हेरिएबल फॉर्म अचीव करतो, आणि त्याच्यावरून आपण स्टेट स्पेस रिप्रेझेंट करतो सिस्टीमचा. ओके. नाव नेक्स्ट आहे, दिस इज द इक्वेशन एक्सपेरिमेंट नंबर, दिस इज द फर्स्ट न्यूमरिकल. आता सेकंड न्यूमरिकल फेज व्हेरिएबल फॉर्मचा आपण घेऊ. तर अशा पद्धतीने न्यूमरिकल आपण सॉल्व्ह केलं. सेम फॉर्मनी आपण अदर न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतो. सिंपल आहे. एक व्हेरिएबल घ्यायचा आहे, x1 इज इक्वल टू y आपण कन्सिडर केला, देन डिफरन्शिएशन करत जायचं आहे, आणि लास्टला आपल्याला कंप्लीट सिस्टीमच्या इक्वेशन्स वर सॉल्व्ह करायचं आहे. ज्याचा पॉवर हायेस्ट पॉवर असेल ते पॉवर सॉल्व्ह करून तुम्हाला लास्ट इक्वेशन म्हणजे x3 डॅश तुम्हाला मिळाला होता. अशा पद्धतीने ते व्हेरिएबल्स आपण याच्यात पुट केले दॅट रिस्पेक्टिव्ह इक्वेशन त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, आणि आपल्याला स्टेट फेज व्हेरिएबल फॉर्म मिळाला. नेक्स्ट न्यूमरिकल जर आपण घेतलं, नाव second numerical number second numerical. Construct the state model for the system defined by, construct the state model for system defined by y triple dash plus 6y double dash plus 11y dash plus 6y is equal to u. This is the given equation.
नाउ हाऊ टू सॉल्व अगेन तसंच सोल्युशन. आता फेज व्हेरिएबल फॉर्म मध्ये सॉल्व करू, कारण गिवन इक्वेशन डिफरन्शियल फॉर्म मध्ये दिलेला आहे. पहिला इक्वेशन पहिल्या न्यूमेरिकल मध्ये ट्रान्सफर फंक्शनच्या फॉर्म मध्ये दिला होता, आणि हा जो दिलेला आहे तो डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. तर परत आपण काय कन्सिडर करणार, अगेन वी आर कन्सिडर y इज इक्वल टू x1 परत कन्सिडर केला. नाउ व्हाट इज द y1 dash is equal to x1 dash is equal to x2, and what is the y double dash is equal to x1 double dash is equal to x2 dash is equal to x3 is equal to x3, and what is the y triple dash given आहे. y triple dash तुम्हाला given आहे. y triple dash याच्यावरून काढू शकतो आपण. is nothing but x3 dash is nothing but, कारण y triple dash म्हणजे काय होते, x3 dash होते. कसं काय, इकडे जर आपण बघितलं y double dash triple dash is equal to x1 triple dash is equal to x2 double dash is equal to x3 dash is equal to x3 dash. now म्हणजे from given equation, that is supposed to be, we are consider equation A, from equation A it becomes x3 dash is equal to x3 dash, जर आपण व्हॅल्यू जर पुट केल्या x3 dash प्लस 6 y डबल डॅश ला काय म्हटलेला आहे x3 प्लस 11 y डॅश ला काय म्हटलेला आहे x2 प्लस 6y ला काय म्हटलेला आहे y ला काय म्हटलेला आहे 6x1 is equal to u. that is x3 dash is equal to काय होऊ शकते, then what is the x3 dash, put केले आपण कंडिशन, x3 dash is equal to minus 6x1 minus 11x2 minus 6x3 plus u. इक्वेशन नंबर सपोज टू बी, आपण आता समजा याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ, इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ, इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4. आता इथे बघा काय मिळते, y इज इक्वल टू आउटपुट इक्वेशन मिळून जाते. इथून काय मिळणार तुम्हाला, x1 dash is equal to x2, and इथे काय भेटते तुम्हाला x2 dash is equal to x3, आणि हे तुम्हाला इकडे मिळालेलंच आहे x3 dash. म्हणजे आता x1 dash x2 dash आणि x3 dash च्या इक्वेशन वरून तुम्हाला पहिला स्टेट व्हेरिएबल भेटून जाते. तर तो कसा मिळणार तुम्हाला, सिंपल आहे, फ्रॉम इक्वेशन नंबर 2, 3 and 4 काय भेटणार तुम्हाला, x1 dash x2 dash x3 dash is equal to मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये तुम्हाला भेटणार x1 x2 x3 प्लस u. नाउ x1 काय आहे बघा, x1 is nothing but इक्वेशन 2 वरून x1 dash is equal to x2 चे कोएफिशिएंट फक्त 1 आहे, बाकीचे 0 आहे, म्हणजे 0 1 0, u प्रेझेंट नाही तर 0. सिमिलरली फ्रॉम इक्वेशन नंबर 3 काय मिळते, x2 डॉट इज इक्वल टू x3, म्हणजे x3 चा कोएफिशिएंट 1 आहे, बाकीचे सगळे 0 आहे, म्हणजे 0 0 1 0. नाउ सिमिलरली लास्ट इक्वेशन जर आपण बघितलं, लास्ट इक्वेशन काय राहील, त्याचे जर कोएफिशिएंट इक्वेशन नंबर 4 चे जर आपण पुट केले तर काय मिळते तुम्हाला, -6 -11 -6, आणि इकडे इक्वेशन 1 च u चं कोएफिशिएंट 1 आहे. सिमिलरली आउटपुट इक्वेशन फ्रॉम इक्वेशन नंबर 1 वरून काय भेटते, y इज इक्वल टू x1. इक्वेशन 1 जर आपण बघितलं तर y इज इक्वल टू x1 तुम्हाला इथे भेटत आहे, y इज इक्वल टू x1. तर कसं पुट करणार तुम्ही डायरेक्टली, काय आउटपुट इक्वेशन काय असते, आउटपुट इक्वेशन y इज इक्वल टू नॉर्मली कोएफिशिएंट असतात x1 x2 x3 प्लस u तर प्रेझेंट नाहीच आहे, x1 प्रेझेंट आहे म्हणून 1 0 0. इन दिस वे वी आर रिप्रेझेंट the state space model
using the phase variable form for the given differential equation. आता हे जे गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे याला आता आपले इक्वेशन्स कोणते कोणते महत्वाचे आहे, इक्वेशन नंबर 2, 1, 3 and 4. तर आपले ह्या इक्वेशन्स वरून आपण आता काय करणार, आपण आपल्या ह्या इक्वेशन्स वरून काढणार आहे आता ब्लॉक डायग्राम. हाऊ टू रिप्रेझेंट द ब्लॉक डायग्राम फॉर द state given differential equation or given solution for the state space model. कशी काढणार ब्लॉक डायग्राम. आता सगळ्यात मोठा व्हेरिएबल कोणता आहे याच्यामध्ये x3. तर उलट चालू करायचं काम. उलट म्हणजे कुठून, x3 डॉट पहिले आपल्याला भेटणार x3 डॉट. तर x3 डॉट साठी आपण काय करणार, व्हॉट इज द इक्वेशन फॉर द x3 डॉट. x3 डॉट इज इक्वल टू सगळ्यात मोठा व्हेरिएबल आहे x3 डॉट इज इक्वल टू -6x1 -11x2 -6x3 प्लस u. तर पहिले इनपुटच असते कधी. u म्हणजे काय, इनपुट. पहिले इनपुट पासून स्टार्ट करतो. इनपुट कोणामध्ये आहे, x3 मध्ये आहे म्हणून u आपण इथून चालू केला. आणि इनपुट काय प्लस होऊन राहिलेला आहे कशामध्ये, x3 डॉट मध्ये. तर x3 डॉट आपल्याला इथं भेटणार. आता x3 डॉट इथं भेटणार तर त्याचं काय करायचं, इंटिग्रेशन जर केलं तर काय भेटणार, इंटिग्रेशन केलं तर काय भेटणार आपल्याला x3. आणि x3 इज नथिंग बट, आता x3 म्हणजेच काय, x3 म्हणजेच काय x1 डॉट x2 डॉट आहे. x3 म्हणजेच काय x2 डॉट, x3 म्हणजेच काय x2 डॉट आहे. आता x2 डॉटला जर आपल्याला x1 करायचं आहे तर परत काय करून घेऊ आपण, इंटिग्रेशन. तर इथं तुम्हाला काय भेटून जाईल, x2 भेटून जाईल. पण x2 म्हणजेच काय, x1 डॉट. तुम्ही वरचं जर इक्वेशन पाहत गेले तर सिंपल आहे. x2 म्हणजेच काय x1 डॉट आहे. तर ते तुम्ही पुट केलं. परत तुम्ही आता ह्या x1 डॉटला तुम्हाला जर करायचं आहे x1 तर तुम्ही काय करणार, याला तुम्ही करणार x1 नाव. आणि व्हॉट इज बाय x1, x1 म्हणजे आउटपुट. x1 म्हणजे आउटपुट, कारण आपण इकडे बघितलेलं आहे बघा, x1 म्हणजे काय आउटपुट. इक्वेशन नंबर 1 बघा, इक्वेशन 1 मध्ये बघता येते x1 इज इक्वल टू y. तर आउटपुट भेटलं. आता सिंपल आहे, पहिले इनपुट का बरं x3 डॅट इथे काय बरं आला, कारण y इनपुट इज ओनली व्हेरिएबल विच इज प्रेझेंट इन द x3 डॅट इक्वेशन. म्हणून इनपुटच्या नंतर कोणता घेतला आपण, x3 डॉट घेतला. आता x2 डॉट कसा भेटणार बघा तुम्हाला. हा, आता तुम्हाला मिळायचं आहे इक्वेशन x3 डॉट कसं भेटणार. x3 डॉट साठी तुम्ही इक्वेशन नंबर 4 बघा. x3 डॉट इज इक्वल टू प्लस u1 तुमचा ऑलरेडी इथं आलेला आहे. नाव आता काय पाहिजे, -6x1 कुठून येईल, इथून येईल. तर -6x1 येण्यासाठी तुम्ही काय करणार, -6x1 साठी इथं मायनस साइन देऊन देणार. आणि -6x1 कसा येणार तुमचा, इथं तुम्ही लिहिणार -6 आणि हा x1 इकडून येत आहे. हा x1 तुमचा. ओके नाव नेक्स्ट व्हेरिएबल तुमचा कोणता आहे, -11x2 कुठं आहे, x2 इथे आहे तुमचा. तर -11x2 मायनसच आहे. परत इथे तुम्हाला साइन द्यावं लागेल, मायनस साइन द्यावं लागेल. आणि -11 तुम्हाला इथे लिहावं लागेल गेन. आणि तो इथे डायरेक्टली असा आला. नाव नेक्स्ट व्हेरिएबल तुमचा काय राहील, -6x1 कुठून येईल, इथून येईल तुमचा. -6x1 तुमचा येईल, -6 झाला, -11 झाला. नाव -6x3 येईल. आता -6x3 कसा येईल तुमचा, x3 इकडे आहे, -6x3. परत मायनस साइन इथं तुम्हाला द्यावं लागेल समेशनच्या जागेवर. आणि -6 इथे लिहावं लागेल. आणि तो कुठून येईल, इथून येईल. तर अशा पद्धतीने हा झाला रिप्रेझेंट. नेक्स्ट काय आहे, आता तर बाकीचे व्हेरिएबल तुम्हाला तसेच मिळाले. इक्वेशन 1, 2 and 3 तसेच अचीव झालेले आहे. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे अशा पद्धतीने अचीव झाले. दिस इज द ब्लॉक डायग्राम रिप्रेझेंटेशन फॉर द स्टेट स्पेस रिप्रेझेंटेशन डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म. पहिले काय केलं, u कुठे मिळते आपल्याला, u मिळते x3 डॉट मध्ये. म्हणून आपण इनपुट x3 डॉट डायरेक्टली घेतला आणि त्याचं परत इंटिग्रेशन करत गेलो तर डायरेक्टली y पर्यंत आपल्याला अचीव झाला. तर सिंपल फॉर्म आहे स्टेट स्पेस रिप्रेझेंटेशन युझिंग ब्लॉक डायग्राम युझिंग फॉर द फेज व्हेरिएबल फॉर्म. सगळ्यात इझी आहे. तर अशा पद्धतीने ते आपण करतो. ठीक आहे. नाव नेक्स्ट न्यूमरिकल जर आपण घेतलं तर अजून तुमचं क्लिअर होईल. नेक्स्ट न्यूमरिकल आपण घेऊ आता परत फेज व्हेरिएबल फॉर्मचं. तर लास्ट एक न्यूमरिकल फेज व्हेरिएबल फॉर्मचं अजून आपण इथे घेऊन घेऊ.
Okay. The third numerical आपण आता घेऊ. Third numerical. What is the third numerical? Given transfer function is equal to y of s upon u of s is equal to 2 upon s plus 3 s square plus twice s plus 2. Okay. नाव आता याला परत सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय करतो, याला आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी डायरेक्टली मल्टिप्लाय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन y ऑफ s. सोल्युशन आपण चालू केलेलं आहे. आता हेच व्हेरिएबल फॉर्म मध्ये करायचं आहे. y ऑफ s मल्टिप्लाय करणार s प्लस 3 s स्क्वेअर प्लस ट्वाइस s प्लस 2 इज इक्वल टू ट्वाइस u ऑफ s. नाव परत y ऑफ s इज इक्वल टू काय भेटणार तुम्हाला, s क्यूब प्लस ट्वाइस s स्क्वेअर प्लस ट्वाइस s प्लस ट्वाइस s स्क्वेअर प्लस 6s प्लस 6 is equal to twice u of s. Then y of s is परत ब्रॅकेट मध्ये s क्यूब प्लस 5s स्क्वेअर प्लस 8s प्लस 6 is equal to twice u of s. Now आता काय घेणार आपण, टेक लॅपलास. लॅपलास ट्रान्सफॉर्म जर आपण घेतला सरळ सरळ पहिले ब्रॅकेट ओपन करून घ्या म्हणजे समजून जाईल काय केलेलं आहे नेमकं. सो s क्यूब y of s plus 5s square y of s plus 8s y of s plus 6 y of s is equal to twice u of s. Now take लॅपलास ट्रान्सफॉर्म घ्यायचा. लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतल्यावर काय भेटणार, y ट्रिपल डॅश ऑफ t प्लस 5y डबल डॅश ऑफ t प्लस 8y डॅश ऑफ t प्लस 6y ऑफ t is equal to twice u of t. Now this is the equation supposed to be, this is called as the equation number A. इक्वेशन आपण A म्हणू याला सपोज. तर इक्वेशन A लिहिला. नाव लेट परत आपण फेज व्हेरिएबल फॉर्म यूज करतो तेव्हा काय कन्सिडर करतो, x1 is equal to y. सपोज दिस इज द इक्वेशन नंबर 1. देन x2 is equal to x1 dash is equal to y dash. Okay, equation supposed to be 2. देन म्हणजेच यालाच आपण काय लिहू शकतो, y dash is equal to x1 dash is equal to x2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. सिमिलरली व्हाट इज द y डबल डॅश, y डबल डॅश ला काय लिहिता येईल, y डबल डॅश is equal to x1 डबल डॅश is equal to x2 dash is equal to x3 म्हणू शकतो, इक्वेशन नंबर 3. सिमिलरली y ट्रिपल डॅश पर्यंत आहे आपल्याजवळ, तर y ट्रिपल डॅश ला आपण लिहू शकतो x1 triple dash is equal to x2 double dash is equal to x3 dash, equation number 4. Similarly equation A काय दिलेलं आहे आपण जे कॅल्क्युलेट केलं, इक्वेशन A काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण ते बघा काय आहे. त्याच्यात आपण जर हे पुट केलं, हेन्स पुट केला, आता पुट इन इक्वेशन 1 अबो कंडिशन आपण परत पुट केली आपल्या इक्वेशन मध्ये. पुट इन इक्वेशन ए मध्ये जर पुट केला, इक्वेशन ए मध्ये जर आपण पुट केला
तर इक्वेशन ए मध्ये पुट केल्यानंतर काय मिळणार आपल्याला बघा आता. हे जर आपण पुट केलं तर आपल्याला डायरेक्टली मिळणार एक वाय ट्रिपल डॅश म्हणजे काय x3 डॅश प्लस 5 x डबल डॅश म्हणजे काय x3 प्लस डॅशला काय म्हणून x2 प्लस y ला काय म्हणतो आपण 6x1 इज इक्वल टू ट्वाइस u ऑफ t. ट्वाइस u ऑफ t. नाव परत याला आपण जर लिहिलं इन द फॉर्म ऑफ x3 डॅश इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण -6x1 -8x2 -5x2 सॉरी x3 प्लस ट्वाइस u ऑफ 2. दिस इज द इक्वेशन नंबर 5. हे झालं इक्वेशन नंबर 5. नाव फ्रॉम आता हे पहिला इक्वेशनचं आउटपुट इक्वेशन आहे. इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 2, 3 and इक्वेशन नंबर 5 वरून काय लिहू शकतो आपण फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 5 काय लिहू शकतो स्टेट व्हेरिएबल फॉर्म मध्ये इझिली लिहू शकतो. काय काय मिळते आपल्याला त्या इक्वेशन मध्ये. पहिले आपला राहील x1 डॅश x2 डॅश x3 डॅश इज इक्वल टू x1 x2 x3 plus u. now x1 dash x2 dash x3 dash is equal to आता x1 dash चा फॉर्म्युला इक्वेशन नंबर 2 मध्ये काय मिळते x1 dash is equal to x2 मिळालेला आहे. x1 dash is equal to x2 म्हणजे x2 चा कोएफिशिएंट फक्त 1 राहील त्याच्यामुळे 0x1 plus x2 0x3 plus 0u plus 0u. what is the x2 dot? x2 dot म्हणजे काय x2 dot म्हणजे x3 चा कोएफिशिएंट 1 राहील फक्त तर त्याच्यामुळे इथे काय राहील 0 0 1 0 that is 0x1 plus 0x2 plus x3 plus 0. now what is the coefficient of x3 dash? the equation number 5 वरून भेटणार -6 -8 -5 आणि 2. या इक्वेशन नंबर 5 वरून हे कोएफिशिएंट्स लिहिले. now next output equation. what is the output equation? output equation becomes तर y is equal to काय लिहू शकतो आपण x1 x2 x3 plus u. तर y is equal to काय लिहू शकतो y is equal to इक्वेशन नंबर 1 वरून लिहू शकतो y is equal to x1 आहे बाकी कोएफिशिएंट आहेच नाही तर y is equal to 1 0x2 plus 0x3 plus 0u. तर अशा पद्धतीने हे आपले काय झाले कोएफिशिएंट्स चे रिप्रेझेंटेशन इक्वेशनचे प्रिपेअर. ना आता याच्यातले महत्त्वाचे इक्वेशन्स कोणते इक्वेशन नंबर 2 आपला हा इम्पॉर्टंट आहे. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 5 दीज आर द इम्पॉर्टंट इक्वेशन्स. आता या इक्वेशन्सला आपण ब्लॉक डायग्राम मध्ये कसं रिप्रेझेंट करणार. ब्लॉक डायग्राम मध्ये जर रिप्रेझेंट करायचं आहे तर बघा सिंपल आहे. पहिले आता समजून घ्या u कशामध्ये आहे इनपुट u कशात आहे. इनपुट u आपला आहे इनपुट u आहे कशात इनपुट u आहे x3 डॅश मध्ये. तर पहिला व्हेरिएबल कोणता येणार x3 डॅश हे लक्षात ठेवायचं. इनपुट कुठून आहे ते बघायचं. ते इनपुट व्हेरिएबल इकडे आहे u किती आहे u 2u आहे म्हणून 2 कशामध्ये राहील x3 डॅश मध्ये म्हणून इथे जे भेटणार ते काय भेटणार x3 डॅश प्लस आता x3 डॅश चं इंटिग्रेशन जर केलं तर काय भेटणार आपल्याला दिस इज x3 आणि x3 म्हणजेच काय होते x2 डॅश म्हणून आता x2 डॉट चं इंटिग्रेशन जर केलं तर काय होणार परत बघा काय होणार x2 चं इंटिग्रेशन म्हणजे काय x1 डॅश परत x1 डॅश चं इंटिग्रेशन जर केला तर काय भेटते आपल्याला भेटते x1 म्हणजेच काय आउटपुट y. जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल x3 dash is equal integration x3 is equal to x2 dot हे पहा x3 is equal to x2 dot इक्वेशन नंबर 3. x2 म्हणजे काय ना x1 डॉट म्हणजे काय x2 ते पण झालं आणि y is equal to x1 that is y is equal to x1. नाव आता मेन इक्वेशन असते इक्वेशन नंबर 5 त्याला अचीव करण्यासाठी -6x1 करायचा आहे. पहिला व्हेरिएबल -6x1 तो कसा मिळणार -6x1 कुठे मिळताय इथं तर -6 साठी इथं साइन मायनस द्यायचं आणि 6
6 minus 6x1. Next variable is minus 8x2 minus 8x2 x2 कुठे आहे इथं minus 8 आहे तर म्हणून परत मायनस साइन इथं देऊन द्यायचं -8 and लास्ट व्हेरिएबल कोणता आहे बघा लास्ट व्हेरिएबल आहे -5 x3 कुठे आहे इथे आहे तर x3 -5 घ्यायचा आहे तुम्हाला परत इथे मायनस साइन द्या -5 आणि हा तुमचा झाला x3 तर अशा पद्धतीने ब्लॉक डायग्राम रिप्रेझेंट केली आपण हे इनपुट आहे u आणि हे आउटपुट आहे y आणि इनपुट u ला 2 काउंट दिला कारण आपल्या ह्या इनपुट सोबत 2 आहे म्हणून त्याला 2 चा रिप्रेझेंटेशन करावं लागलं देन x3 डॉट इज इक्वल टू काय भेटते x3 डॉट इज इक्वल टू +2u -6x1 मायनस सॉरी इथं प्लस पाहिजे -8x2 मायनस इथं मायनस आहे तर -5x3 ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ब्लॉक डायग्राम रिप्रेझेंट करू शकतो फेज व्हेरिएबल फॉर्म मध्ये कुठल्याही ट्रान्सफर फंक्शनला डिफरन्शियल इक्वेशन और ट्रान्सफर फंक्शनला आपण अचीव करू शकतो आणि त्याला रिप्रेझेंट करू शकतो फेज व्हेरिएबल फॉर्म मध्ये तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण परत काही न्यूमरिकल्स बघू फेज व्हेरिएबल फॉर्मचे तर सगळ्यांनी न्यूमरिकल जसे मी इथे शिकवतोय बुकवर प्रॅक्टिस करा सिमिलरली रेफरन्स बुक पण रेफर करा हे फेज व्हेरिएबल फॉर्म अँड कॅनॉनिकल फॉर्म अँड जॉर्डन कॅनॉनिकल फॉर्मचे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी सध्या आपण फेज व्हेरिएबल फॉर्म बघितला सगळ्यात इझी न्यूमरिकल फेज व्हेरिएबल फॉर्मचे असतात सिस्टीम मधलाच व्हेरिएबल ऍज अ कन्सिडर करायचा स्टेट व्हेरिएबल आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काढत जायचं आणि डेरिव्हेटिव्ह काढत गेल्यानंतर टोटल आपल्याला स्टेट व्हेरिएबल्सचे इक्वेशन्स मिळत जातात आणि त्याला सिंपल रिप्रेझेंट करायचं आहे तर असे 3 न्यूमरिकल तुम्हाला मी घेतले तर या न्यूमरिकल वरून आता थोडं लक्षात आलं असेल की फेज व्हेरिएबल काय आहे ठीक आहे तर थँक्यू फॉर पेशन्स तर सगळ्यांनी हे प्रॅक्टिस करणे सगळ्यात गरजेचं आहे थँक्यू